बातमी आहे आपला आवाजने केलेल्या बातमीच्या इम्पॅक्टची। शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी रावेत येथील पवना नदीच्या वाढलेल्या जलपर्णीचा आपला आवाजने आढावा घेतला व जलपर्णीमुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासाची बातमी करत महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारत जलपर्णी काढण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या बातमीच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन व संबंधित अधिकारी यांना जाग आली व तात्काळ रावेत येथील जाधवघाट परिसरातील पवना नदीत वाढलेल्या जलपर्णी काढण्याच्या कामाला जेसीबीच्या आधारे वेगाने सुरुवात करण्यात आली, ज्यामुळे नागरिकांना डासांचा व घाणीचा कुठेतरी दिलासा भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जलपर्णी काढण्याच्या कामाला महानगरपालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे व येत्या काही दिवसात संपूर्ण नदीतील जलपर्ण्या काढण्यात येतील। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। मी आता आहे रावेत येथील पवना नदीच्या जाधव घाटावर आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी जलपर्णी वाढली होती, ज्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत होता। जलपर्णी या ठिकाणी पसरल्यामुळे मच्छर असतील, कीटक असतील, त्याचा वाल्यकरवाडी असेल, रावेत असेल, येथील परिसरातील नागरिकांना त्रास होत होता। आपला आवाजने याची बातमी दाखवताच महानगरपालिका प्रशासन खडबडून जागा झालेला आपला पाहायला मिळत आहे। जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर जेसीबीच्या साहाय्याने असेल, मनुष्यबळ असेल, त्यांच्या साहाय्याने या ठिकाणी एकदम झटपट पद्धतीने असं जलपर्णी काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी संपूर्ण हा जो परिसर होता नदीचा किलोमीटरभर या ठिकाणी जलपर्णीचा वेढा आपल्याला पाहायला मिळाला। तर आपला आवाजच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला पालिकेवर आणि पालिकेने तत्काळ जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी पाठवून ही जलपर्णी काढण्याचं काम या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।